नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सोयाबीन आणि कापूस पिकासाठीचे अनुदान आहे, त्यासाठी ई-पीक पाहणी अट रद्द झालेली आहे आणि नवीन वेबसाईट लॉन्च झालेली आहे। ई-पीक पाहणी अट रद्द होऊन त्याऐवजी सोयाबीन व कापसाची नोंद फक्त 7/12वरती जरी असेल तरी त्यांना अनुदान मिळणार आहे। तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काय घोषणा केलेली आहे ती पाहूयात। शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12वर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना? पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार? आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे। आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। 23 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्याबाबत संकेतस्थळाचं अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर रिमोटची कळ दाबून करतील। तर ह्या योजनेसाठी लागणारं पोर्टल सुरू झालेलं आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य करणारं पोर्टल सुरू झालेलं आहे। तर थोड्याच दिवसानंतर शेतकरी यावरती जाऊन त्यांचं अनुदान चेक करू शकतात। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।